श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी ईश्वरा या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र पारायण सोहळा. हा सोहळा 9 एप्रिल ते 15 एप्रिल या काळामध्ये पारायण केलं जातं. तुम्ही पारायण करताय, मग हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, नाहीतर सेवेत विघ्न येऊ शकतो. सेवेचं फळ पूर्ण मिळत नाही. त्यामुळे काही नियम, काही चुका ह्या टाळाव्यात. सेवेकरी भक्तांनो, पारायण काळात काय खावे आणि काय खाऊ नये याचे नियम माहिती असणं हे खूप आवश्यक आहे. तर आज आपण हेच काही नियम जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायण करत असताना कोणत्या चुका टाळाव्यात, काय खावं, काय खाऊ नये आणि कोणते नियम पाळावेत. सर्वप्रथम श्री गुरुचरित्र पारायण ग्रंथ वाचन म्हणजे नेमकं काय? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ का एवढा शक्तिशाली आहे. तर हा ग्रंथ साधा ग्रंथ नाही आहे. तो 5वा वेद मानला जातो. हा ग्रंथ देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरदायी ग्रंथ आहे. हे पारायण सर्व सेवेकरी, भक्त, स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही पारायण करू शकतं, श्रद्धेने करतात. तुमची जर खूप दिवसापासून कोणती एखादी इच्छा असेल, ती पूर्ण होत नसेल, तर बरेच जणांना अनुभव आला आहे की हे पारायण केल्यानंतर त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होते. पारायणाच्या 7 दिवसामध्ये कोणते पदार्थ खावेत? पारायणाच्या काळात आहाराचे नियम पाळणं हे खूप आवश्यक आहे. तुम्ही पारायण हे घरामध्ये करू शकता किंवा तुमच्या जवळच्या एखाद्या मंदिरात करू शकता, केंद्रात करू शकता. तुम्हाला जिथे जमतंय तिथे तुम्ही ते पारायण करू शकता. पण नियम पाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. पहिला नियम, एक धान्य म्हणून गहू आणि गव्हाची चपाती तुम्ही खाऊ शकता. म्हणजे एकच धान्य तुम्हाला पूर्ण पारायणाच्या काळामध्ये 7 दिवसामध्ये खायचं आहे. दुसरा नियम, पालेभाज्या जसं की लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे खाल्लं तर चालतात. तिसरा नियम, फळभाज्या जसं की बटाटा, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, घोसाळे, ढोबळी मिरची, हिरवी लाल मिरची, तोंडली, गाजर, सुरण आणि रताळी तुम्ही खाऊ शकता. हे काही पदार्थ असतात, तर हे तुम्ही 7 दिवसाच्या काळामध्ये खाऊ शकता. चौथा जो नियम आहे त्यामध्ये सगळे फळं चालतील, मात्र कडू फळ खाणं टाळावं. 5व्या नियममध्ये तेलामध्ये सूर्यफूल किंवा करडई तेल वापरू शकता. पारायण करत असताना बऱ्याच जणांना माहिती असतील की खाण्यामध्ये देखील नियम असतात, आपल्या वागण्यामध्ये देखील काही नियम पाळले जातात. तर हे पाळणं खूप महत्त्वाचं असतं. 5व्या नियममध्ये तुम्ही शेंगदाणा आणि सोयाबीन तेल हे वापरू नका. तुमचा आहार कसा असणं हे खूप महत्त्वाचं आहे. 6वा नियम, मसाल्यांमध्ये हळद, लाल मिरची आणि जिरे तुम्ही वापरू शकता. गरम मसाला आणि कोरडा मसाला हे वर्ज्य आहे. 7वा नियम, दूध, दही, ताक, कढी तुम्ही घेऊ शकता. हे जे पदार्थ आहेत, हे जे अन्न आहेत, तर तुम्ही 7 दिवस हेच अन्न खायचं आहे. जर
तुमचा काही वार असेल, वारानुसार जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही शिंगाडा पीठ, बटाटा, रताळे, साबुदाणा आणि राजगिरा हे खाऊ शकता. आपला 8वा नियम आहे. पण हे खाद्यपदार्थ जे आहेत पूर्ण 7 दिवस हेच तुम्हाला खायचं आहे. दुसरं कोणतंही अन्न ग्रहण करायचं नाही आहे. आत्ता आपण जाणून घेऊयात की आपल्याला कोणत्या पदार्थ खायचे नाही आहेत. आत्तापर्यंत आपण जाणून घेतले ते कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो. म्हणजे कडधान्य, डाळी आणि शेंगदाणे पूर्णपणे वर्ज्य आहेत. तसेच गवार, वांगे, कारले, वाल, शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदा, मोहरी आणि वरण भात हे तुम्हाला 7 दिवस खायचं नाही आहे. तसंच चहा आणि कॉफी तुम्ही घेऊ शकता, पण ती थोड्या प्रमाणामध्ये, जर तुम्हाला त्याची सवय असेल जास्त तरच. आणि पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरचे पदार्थ किंवा मैद्याचे पदार्थ हे खाऊ नये. आपण या 7 दिवसाच्या काळामध्ये साधं श्रद्धेने, नियमाने पारायण केलं तर त्याचं फळ आपल्याला चांगलं आणि लवकरच मिळतं. आता अनेकांना प्रश्न पडतो की पूर्ण पारायणासाठी किती दिवस लागतात. तर तुम्हाला जितक्या दिवसामध्ये तुमच्या वेळेनुसार शक्य आहे त्या वेळेमध्ये तुम्ही पारायण करू शकता. पण बरेचसे जण 7 दिवसाचं पारायण हे करतात. श्री गुरुचरित्र पारायण सेवा ही पूर्ण करण्यासाठी फक्त 7 दिवस लागतात. आणि प्रत्येक दिवशी जर तुम्ही बघितलं दररोज 2 तासाचा वेळ हा लागतो. आणि तुम्ही हे पारायण करत असताना तुमच्या ज्या नित्यसेवा आहेत त्या देखील तुम्हाला चालू ठेवायच्या आहेत. पारायणाच्या आधी, पारायण जेव्हा तुम्ही करणार आहात त्याच्या आधी तुम्ही आता किती वाजता पारायण बसणार आहात, तुम्ही पहाटे बसणार आहात की दुपारी, सकाळी, हा वेळ तुम्ही तुमच्या मनाने ठरवू शकता. पण प्रत्येकाने रोज संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं वाचन करणं गरजेचं आहे. आणि पारायणाला बसण्याच्या आधी देखील काही सेवा करायच्या आहे. ते म्हणजे जर तुम्ही 9 तारखेला समजा जर पहाटे पारायण करणार असाल 5 वाजता वगैरे, जर तेव्हा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी देखील सेवा करू शकता किंवा आदल्या दिवशी रात्री. म्हणजे 2 गाई व कुत्रा यांना गव्हाचा पिठाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. तसेच तुमचे ग्रामदैवत, कुलदैवत जे आहेत तर त्यांना देखील त्यांचं स्मरण करायचं आहे आणि मग पारायणाची सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला 9 तारखेला जरी तुम्हाला वेळ असेल, आधी तुम्ही किती वाजता पारायणाला बसताय, म्हणजे समजा तुम्ही 5 ते 7 करणार आहात की 8 ते 10 करणार आहेत, ही वेळ तुम्ही ठरवायची आहे की तुम्हाला कोणत्या वेळामध्ये हे करायचं आहे. पण पारायणाला बसण्याच्या आधी तुम्हाला हे नियम माहीत असणं गरजेचं आहे. गाईला आणि कुत्र्याला तुम्हाला गव्हाच्या पिठाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुमचे कोणी असेल, ग्रामदैवत, कुलदैवत, कुलदेवी यांचं स्मरण करून त्यांचे देखील आशीर्वाद घ्यायचे आहे. तुम्ही हे पारायण कुठेही करू शकता, पण असं म्हणलं जातं की घरी एक पारायण केलं तर ते एकाचे पुण्य भेटते. गावच्या मंदिरात जर तुम्ही पारायण केलं शतपुण्य भेटतं. तीर्थक्षेत्री केलेलं पारायण याचं सहस्त्र पुण्य भेटतं. पण पारायण हे गुरुग्रही केलं तर अनंत पुण्य मिळतं. त्यामुळे बरेचसे जण पारायण जे आहे ते केंद्रामध्ये करतात. तर आज आपण ही माहिती पाहिली, ही प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत नक्की पोचवा. आणि पारायण सुरू करण्यापूर्वी हे नियम एकदा प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हीही यंदा पारायण करत असाल
तर कमेंट्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. आणि ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये, घरातील प्रत्येकाला, नातेवाईकांना, भाविकांना, स्वामी भक्तांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. श्री स्वामी समर्थ.